श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेले हे कार्तिक अमावस्या. तर आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप अशी प्रगती होईल. मुलांच्या ज्या काही अडचणी आहे, जे काही प्रॉब्लेम आहे त्यातून सुटका होईल. त्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघा, कार्तिक अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे, कारण की कार्तिक अमावस्या ही खूप महत्त्वाची आहे. 2023 या वर्षातील ही शेवटची अमावस्या आलेली आहे, त्यासाठी याला खूप महत्त्व आहे. बरेच जण कार्तिक अमावस्याच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन गंगेच्या पाण्यात आंघोळ करतात. तुम्हाला ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ केली तरीही चालेल. तसेच आपल्या मुलांना देखील त्या पाण्याने आंघोळ घातली तर मुलांच्या ज्या काही नजरदोष आहे, बाधा आहे, त्या देखील दूर होईल आणि मुलांची प्रगती होईल. कार्तिक अमावस्येला आपण अनेक उपाय करत असतो, कारण की आपल्या घरामध्ये जे दोष आहे, अडचण आहे, त्यातून आपली सुटका व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे कोणी ना कोणी कोणता ना कोणता उपाय करतच असतं. तर नुसतं उपाय करण्याने काही नाही, आपली श्रद्धा देखील असायला हवी, म्हणजे आपण जे काही उपाय करू त्याचं फळ आपल्याला मिळेल. आणि आपली श्रद्धा असली तर आपण उपाय केल्यानंतर आपल्याला उशिरा फळ मिळलं तरीही चालेल. तर बघा, आपले मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा मुलांचं शिक्षण झालेलं आहे, नोकरीला लागले आहेत, तर त्या नोकरीमध्ये देखील त्यांना खूप असं काही प्रमोशन मिळत नसेल, म्हणावं एवढं यश मिळत नसेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करत असाल, व्यवसायात देखील खूप अडचणींना सामोरे जावे लागत असेल, व्यवसाय झपाट्याने चालत नसेल, त्याचप्रमाणे खूप अशा अडचणी त्यांच्या आयुष्यात आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू. जर बघा, तुमचे मुलं छोटे असो, मोठे असो किंवा लहान बाळ असो, किरकिर करत असेल, हट्टीपणा करत असतील, त्यांच्यावरून उतरून टाकली तरी चालेल. किंवा मोठे मुलं नोकरीला असतील किंवा काही मुलं शाळेत जात असतील, असे मुलं जरी असले तरी कुणावरून देखील आपण हा उपाय करू शकतो. मुलं असो, मुली असो, कुणावरून देखील हा उपाय आपण करायचा आहे. तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो, सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी, किंवा आपण तिन्ही सांजेला केला तरी चालेल. रात्री 10 वाजेपर्यंत कधी हा उपाय आपण करायचा आहे. तर आपले मुलं मोठे असो, छोटा असो किंवा लहान मुलं असो, कोणावरून देखील हा उपाय आपण करू शकतो. आपल्या मुलांना खूप अशा अडचणींना जर सामोरं जावे लागत असेल, अभ्यासात असो, नोकरीत असो, व्यवसायात असो, किंवा छोटे मुलं असतील, किरकिरपणा, हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असेल, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, मुलांना चौरंगावर किंवा पाटावर किंवा एखाद्या वस्त्रावर बसवायचं आहे. बसवल्यानंतर आपण लक्षात ठेवायचं आहे, मुलांचे तोंड कुठेही झालं तरी चालेल, फक्त दक्षिण दिशेला होऊ नये याची काळजी घ्यायची आहे, कारण की यमाची दिशा असते, त्यामुळे त्या दिशेला आपल्या मुलांचं तोंड झालं नाही पाहिजे. ते बसवल्यानंतर आपण काही शिळा भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा घ्यायचा आहे, त्याला काळं लावायचं आहे. तुमच्या घरी चूल असेल तर चुलीचं काळं लावा, किंवा गंध किंवा काजळाचं किंवा कढईचं काळं तुम्ही लावू शकता. आणि ते लावल्यानंतर घड्याळाच्या दिशेने आपण मुलांवरून ते उतरवायचं आहे. असं 3 वेळेस आपण मुलांची दृष्ट काढायची आहे. 2 मुलं असतील तर 2 तुकडे घ्यायचे, 3 असेल तर 3, किंवा 1 असेल तर 1 तुकडा घ्यायचा आणि ते मुलांवरून उतरवायचं आहे. छोटे असो, मोठे असो, कॉलेजला असो, लग्न झालेले असो, कोणताही मुलगा मुलगी असो, त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे. आणि उतरवल्यानंतर हा तुकडा आपल्याला काळ्या कुत्र्याला किंवा आडगळ जागेमध्ये किंवा चौपदरी रोडवर नेऊन टाकायचा आहे. अशी ही एक वस्तू आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप अशी प्रगती होईल, ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होईल. मुलं बघा, खूप हुशार असो, अभ्यास करून देखील मार्क पडत नसेल, नोकरीला असेल, खूप मोठ्या कंपनीमध्ये असेल, तरी देखील त्यांना खूप अशा अडचणींना सामोरे जावे लागत असेल, किंवा आपण आपल्या मुलांना खूप असा मोठा व्यवसाय टाकून दिलेला आहे, तरी तो असा खूप असा म्हणावा एवढा चालत नसेल. अशा अडचणी दूर जर करायच्या असेल, तर आपल्या मुलांना कुणाची नजर, बाधा, करणी बाधा, अडचणी आलेल्या असतील, केलेल्या असतील, तर त्यांच्यासाठी हा आपण एक तुकडा उतरून टाकायचा आहे. म्हणजे या अमावस्येच्या दिवशी जर उतरून टाकला तर नक्कीच त्यांच्या सर्व दोष, अडचणी दूर होतील, त्यांची प्रगती होईल आणि सर्व प्रॉब्लेममधून त्यांची सुटका होईल. त्यासाठी प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू. मुलं छोटे असो, मोठे असो,
किंवा लग्न झालेले असो किंवा लहान बाळ असो, कुणावरून देखील हा उपाय आपण करू शकतो. तर हा नजर दोष, अडचणी, बाधा, करणी बाधा, शत्रुपीडा यातून मुक्त होण्यासाठी, यातून दूर होण्यासाठी हा उपाय आपण करायचा आहे. तर नक्कीच आपल्या मुलांवरून प्रत्येक आईने ही एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. तर उद्या आहे कार्तिक अमावस्या, तर नक्कीच प्रत्येक आईने हा उपाय करा. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.